2 पंचांवर जर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर तो संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल। नियम क्रमांक 3 सामना हा कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग ही नियमावली असणार आहे। ड्रेसिंग मध्ये एखादा खेळाडू एखाद्या विदाऊट वेगळ्या कलरच्या जर्सी मध्ये किंवा ट्रॅक मध्ये आढळला तर त्या संघाला 2 धावांनी दंडित केले जाईल। खेळ स्टार्ट। बोला गणपती बाप्पा मोरया। फर्स्ट बॉल ऑफ द टूर्नामेंट अभिषेक माळी पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं, ओरपीच होता आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑन कडे, झेल सुटलाय। अगदी बघू शकता तिथे भरपूर काही गोष्टी फेस कराव्या लागल्या, झेलही सुटल्या आणि या बॉलवर रन मिळतायत 4। डीजेला मी थांबवेन, लक्षात घ्या मैदानाच्या बाहेर जी झाडं आहेत काही झावळ्या त्याच्या मैदानाच्या काही डाळी आतमध्ये आलेल्या आहेत, तर जर त्याला बॉल क्रश केला डायरेक्ट जाऊन लागला तर षटकार आहे आणि बाउन्स होऊन गेला अर्थातच चौकार मिळेल, यात मात्र शंकाच नाही। हे नियम आत्ताच लक्षात घ्या। सुरुवातीला पहिला बॉलवर 4 रन आलेत। सेकंड बॉल डॉट बॉल, कोणत्याही क्षणी चेंडू हरवला तर नवीन बॉल तुम्हाला मिळेल, याची दक्षता तुम्ही घ्या। मोठं यश मैदानामध्ये अगदी चालून आलं होतं आणि ते अक्षरशः त्याच्यानंतर 4 रन आल्या। अगदी किरण म्हात्रे आणि मयूर म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये आली आहे। दुसरा डॉट बॉल, हा थर्ड बॉल होता आणि त्याच्यानंतर कट केलं। पहिल्यांदा थोडस डाऊट होतं की झेलवर जायचं, स्वतःला झोकून दिलं होतं, नंतर सावरलं आणि अगदी 1 रन या बॉलवर कंप्लीट होते। खूप चांगलं सकाळचं मनोरम्य दृश्य आहे, सूर्याची सोनेरी किरण मैदानामध्ये पडतायत, वातावरण अगदी शांत आहे, कूल आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये अगदी एक चांगली लढत आपल्याला बघायला मिळेल। फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक सध्या लाईव्ह आम्हाला जोडलेत, सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत। राईट राऊंड विकेटनं लोअर फुल टॉस बॉल होता, स्लोअर वन अगदी बघायला मिळेल। 1 रन कंप्लीट झाले। दुविधा अवस्था मनामध्ये होती, परंतु थोडंसं लेझी थ्रोच म्हणावा लागेल, कारण कॉलिंग जुळत नव्हती आणि अशा क्षणाला अगदी तंतोतंत ऑन द स्टंप थ्रो येणं गरजेचं होतं, तो आलेला नाहीये आणि याच कारणास्तव या 2 रन सुरक्षितरित्या पूर्ण केले जात आहेत। महत्वाची लढत आहे, दोन्ही टीम अनेक वेळा या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आमने सामने आलेत, परंतु ही लढाई नाविन्यपूर्ण आहे। पुन्हा एकदा स्लोअर वन, परंतु यॉर्करला महत्व दिलं, तेवढा सन्मानपूर्वक हा चेंडू खेळून काढलाय। शॉर्टच्या कव्हर मध्ये हा बॉल फील्ड केलाय, 1 रन इथे मिळेल। 5 षटकांचा सामना, कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग ही नियमावली सुरुवातीला महागुरूंनी तुमच्यापर्यंत पोहोचवली। आज गुलशन आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत। फॉर्च्यून इव्हेंट्स च्या अगदी लाईव्ह टेलिकास्ट मध्ये ही स्पर्धा कव्हरेज केली जाते। स्लोअर वन, गुडघ्याचा वापर केला, नी थोडंसं बेंड केलं, शॉट अगदी स्क्वेअर लेग मध्ये हा फील्ड केला जातो चेंडूला आणि तिथपर्यंत ही रन पूर्ण केली जाईल। सिंगल धावसंख्या फलकावर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अंती ऑन बोर्डवर लागलेत बिनबाद 9 धावा। बॅटिंग करणारा चैतन्येश्वर खुटारी। पहिलं षटक पॉवर प्लेचं P1चं जे समाप्त झालंय। सुरुवात झाली होती थोडंसं मिस फील्डनं, ज्यावर चौकार आला, त्याच्यानंतर स्कोरिंग शॉट थांबवले आणि सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं। अशा 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत। सेकंड ओव्हरमध्ये क्षितिज माळी, यंग टॅलेंट, अंश लिहून खेळणे, बरेच तुम्हाला संपूर्ण संघ यंगस्टर्स दिसेल, बरेच नवीन खेळाडू टीम मध्ये इन झालेत। अक्रॉस द लाईन जात असताना ऑन साइडला टार्गेट करण्याचा निर्धार होता आणि पहिलाच बॉल आहे डॉट। नेक्स्ट मॅच किरवली आणि कोपरा या 2 टीम मध्ये होईल। हा पहिला ऑफिशियल कॉल आताच आम्ही तुम्हाला करतो, वेळेवर उपस्थित राहा कारण इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस। डॉट बॉलवर सुरुवात झाली आहे, थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न केलाय, अगदी क्षेत्र खाली होता आणि
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. त्याच्यानंतर जवळपास 6 चेंडू स्कोरिंग शॉट आला नाही आणि आता स्ट्राइक एंड कडे असणार किरण म्हात्रे. हा दुसरा चौकार होता त्याच्या बॅट मधून. अगदी दिशादर्शक हा फटका 1 रन मिळेल. सिंगलच्या मदतीने स्ट्राइक रोटेट पार्टनरशिप कशी बिल्ड होईल या 5 षटकांच्या मॅचेस मध्ये याकडे सध्या कॉन्सन्ट्रेट केलंय. कारण जेव्हा जेव्हा चैतन्येश्वर कुटारीची स्पर्धा असते प्रत्येक सामना फर्स्ट पासून फायनल पर्यंत हा 5 षटकांचा सामना तुम्ही आम्ही पाहतो आणि त्या चांगलाच अनुभव या टीमला 5 षटक खेळायचा. लाऊडली अपील पंचांकडे केली जाते. अपिलामध्ये फक्त उत्साह दिसला विश्वास कमी होता त्या कारणाचा हा बॉल जाईल डॉट. चांगली अगदी टीमची बॉन्डिंग दोन्ही संघ लढतायत संघर्ष करतायत. मैदानाचा अनुभव कमी आहे की किती रन पुरेसे ठरतील परंतु बघायचं आहे 2 स्कोरिंग शॉट तर तुम्ही आतापर्यंत पाहिलेत परंतु सिंगल डबल हा संघ पुढे पुढे चाललाय. चांगली बॉलिंग थोडीशी शॉट लेन होती आणि शॉट पूल केलाय हॅप अँड जॅक. बॉल हवेत तरंगतोय फिल्डर डाऊन द बॉल आणि वन्स अगेन मिसफिल्ड. दुसऱ्यांदा 2 झेल सुटलेत. करा फिल्डिंग कॅचेस विन द मॅचेस सातत्याने तुम्ही आम्ही म्हणतो. थँक्स वैभव. इथे आपण पाहतो किरणे क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करतो अर्णव 11 किरणे आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत युवा उद्योजक अविक शेठ महादेव पिसारवे यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. खुटारी संघाचे पुरस्कर्ते आपण इथे पाहतो जयेश दादा म्हात्रे आणि मोहन दादा म्हात्रे आपण इथे उपस्थित राहिलेला आहात. आपलेही स्वागत आहे. निखिल ज्याला आता सर्कलच्या रिंगणामध्ये बोलवलं गेले कारण या अगोदर डीप लॉंग ऑनला आणि आता डीप मिड विकेटला 2 झेल त्याच्याकडून निसटलेत. हर्षदला पाठीमागे आणले पुन्हा एकदा संधी. बॉल हवेत आहे खूप दूर वरून यायचं बॉलवर नाही अडवू शकले या चौकाराला आणि हाही बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. थँक्यू डीजे. डीजे या स्पर्धेकरता सन्माननीय उद्योजक रमेश शेठ म्हात्रे साहेब पिसारवे यांच्या वतीने 11,111 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे आणि त्याचबरोबर पिसारवे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती निरावंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ संतोष शेठ म्हात्रे उद्योजक पिसारवे यांच्या वतीने 25,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे. आपलं आम्ही आभार व्यक्त करतो. O2 वैभव बोपी. थँक्यू महागुरु. 2 षटक समाप्त झालेत आणि रणफलकावर एकंदरीत धावा आहेत त्या 19. दोन्ही खेळाडूंना 1-1 जीवनदान मिळालंय. हे प्लस पॉइंट आहे. क्रिकेट खेळामध्ये जीवनदान फार कमी मिळतं. अगदी लेग ग्लान्स करत असताना अभिषेक माळीचा हा बॉल डीप मिड विकेटला ट्रॅव्हल केलाय. सिंगल मिळेल. स्ट्राइक रोटेट केली जाते. चांगली गुणवत्तेने भरलेली गोलंदाजी बघायला मिळते. फक्त चर्चा होत होती की फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये जी साथ हवी आहे ती फिल्डिंग डिपार्टमेंटनं आतापर्यंत साथ दिलेली नाहीये ती द्यावी लागेल. अपील झाली आणि ती पंचांनी उचलली आहे आणि लेग बिफोर द विकेट पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला. पहिला विकेट गमावल्या टीमनं. किरण म्हात्रे 1 जीवनदान मिळालं जरूर पहिल्याच बॉलवर आणि त्याच्यानंतर त्यानं 9 चेंडूंमध्ये 15 धावांची इनिंग साकारली. एक चांगला स्टार्ट आपल्या टीमला करून दिलाय. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत.
विशाल म्हात्रे चैतन्य खुटारी संघाचा ग्रेट ऑलराऊंडर अभिषेक माली लेग साइडला टार्गेट करण्याचा विचार होता, निर्धार होता, परंतु पंच आम्हाला इशारा करतायत इट इज वाईड. अतिरिक्त रन या चेंडू गणित येते. एकंदरीत धावा झाले तर टोटल बोर्डवर लागतायत 21-21. शुभांकापर्यंत संघ जरूर पोहोचलाय, परंतु क्रिकेट खेळामध्ये धावांची भूक आणि तहान कधीच थांबत नसते. त्यामुळे बघायचं विशाल काय कामगिरी साधेल. स्लोअर केलं थोडस अगदी लेग ब्रेकच्या प्रयत्नामध्ये दिसले. जो ग्रीप हवा आहे स्क्रीचवर तो आतापर्यंत मिळालेला नाहीये अभिषेक मालीला. चेंज ऑफ स्पेस हा फार महत्वाचा टप्पा असतो आपल्या गोलंदाजीमध्ये, फार महत्वाची बाब असते. परंतु त्यासाठी तुम्ही लेग ब्रेक करत असताना ऑलरेडी तुम्हाला लेग स्टंपच्या आतमध्ये बॉल रिलीज करावा लागेल, त्यात मात्र शंका नाही. थोडस गतिमान राहिलं, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला विशाल. मला वाटतं ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल रिलीज झाला होता, त्यापेक्षा डाऊन द ग्राउंड जाणं हे महत्वाचं असतं. परंतु फार कमी वेळ असताना या कमी वेळेमध्ये अगदी निर्धार करायचा असतो, निश्चय करायचा असतो की कोणत्या साईडला टार्गेट करायचं आणि त्या क्षणाला तुम्हाला तो निर्णय घेणं गरजेचं असतो. पुन्हा एकदा स्लोअर बंड, थोडस लेग ब्रेक, चांगली फिल्डिंग, या अशाच काही थ्रोच्या अपेक्षा अगदी विकेट किपर कडून असेल. अगदी तंतोतंत हा थ्रो आला, एक सिंगल. खूप चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत, कारण पहिलं षटक अभिषेकचं हे 9 धावांचं होतं. त्यानंतर क्षितिज ज्याने 10 धावांचा ओव्हर अगदी डिलिव्हर्ड केला आणि हे षटक देखील चांगलं सुरू आहे. मयूर म्हात्रे ऑन स्ट्राईक, चांगला बॉल, ऑफ ब्रेकचा वापर करण्यात आला. इन स्विंगर, आउट स्विंगर, एखादा वेगवान, त्याच्यानंतर यॉर्कर लेंथ, प्रभावित करणारी गोलंदाजी केली अभिषेक मालीनं. गुड बॉलिंग, चांगला टप्पा, नियंत्रण, तुमच्यामध्ये गती परिवर्तन, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, स्क्रीजचा चांगला वापर केलाय गोलंदाज अभिषेक मालीनं. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, फ्लिक करायचं होतं बॉलला, अपील भरपूर झाली. क्रिकेटचा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय इथे विशाल म्हात्रेनं आणि अगदी हा बॉल एक रन इथे मिळणार नाहीये, कारण हा डॉट बॉल आलाय. पाणी हवाई मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक होईल. 3 ओव्हर संपलेत. थोडेसे अगदी स्कोरिंग अनालिसिस, जो स्कोरबोर्ड कडे आपण लक्ष केंद्रित करूया, जो अवधी आपल्याकडे आहे. अभिषेक माली 2 ओव्हर 13 रन 1 विकेट. एक चांगली इकॉनॉमी गोलंदाजी अभिषेक मालीने केली. क्षितिजनं 10 धावा देत असताना कोणती विकेट मिळाली नाही, परंतु तोही इकॉनॉमीच म्हणावं लागेल. 3 ओव्हर संपलेत, 23 धावा ऑन बोर्डवर लागलेत, विकेट गेलेत. चैतन्य खुटारीनं 1 गमावली. अगदी चांगली गोलंदाजी, परंतु बघायचं शेवटची 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. काय घडेल बिघडेल देऊया महागुरूंना संधी. इथे सन्माननीय पिसारे गावचे युवा उद्योजक आदरणीय राजेश शेठ महादे एकेकालचे नामांकित क्रिकेटर, त्यांच्या वतीने या स्पर्धेकरता 11,111 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल राजेश शेठ महादे, आपला आई गावदेवी आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. चरपशेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारवे 5,000 रुपयाचं सहकार्य आहे. वासुदेव पाटील साहेब 2,000 रुपये आणि सोपान दवणे 500 रुपये. स्वागत आहे आपलं. यानंतरची लढत असेल किरवली क्रिकेट संघाचे संघनायक आणि कोपरा क्रिकेट संघाच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. व्यासपीठावर संपूर्ण आमची कमिटी पाहतो. चला, व्यासपीठावर आम्ही पाहतो पनवेल महानगरपालिकेच्या माजी शिक्षण समिती सभापती, अनेक शिक्षित पदवीधर व्यक्तिमत्व सौभाग्यवती लीनाताई गरड मॅडम इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर एक नामांकित कुस्ती पैलवान आदरणीय शंकर सर उपस्थित आहेत. माजी सरपंच रमेश शेठ म्हात्रे, माजी उद्योजक पिसारवे आदरणीय रमेश शेठ म्हात्रे, सद्गुरु कृपा इंटरप्राइजेस आदरणीय विश्वास शेठ म्हात्रे, नवनाथ शेठ म्हात्रे, दादा वासुदेव पाटील, सन्माननीय प्रकाश शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारवे, आदरणीय आविक शेठ महादे खेरणे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत. अर्नब 11 क्रिकेटचा आनंद घेत असताना आणि त्याचबरोबर आमचे दवणे इथे उपस्थित आहेत. बैलगाडा शर्यत
कैलासदादा दवणे स्वागत आहे तुमचं. अरुण मात्रे चला सामन्याकडे आपण वळूया. यानंतरची लढत दुसरा पुकार किरवली विपक्ष कोपरा. इमिजिएटली यावं आपण. हो टू वैभव भोपी. थँक्यू महागुरु. 3 ओव्हर संपले. 23 धावा थोडे चिंताजनक आहेत. चैतन्येश्वर कुटारी संघाला तर थोडंसं एक्सरेडर पाय द्यावं लागेल. स्पेशली विशाल. पहिलाच बॉल अक्षय गोंधलीचा. अगदी त्यानं मी या गोष्टीचा उल्लेख करतो. अक्षय गोंधले आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी तो करत असतो. 20 मिनिटांमध्ये संपूर्ण इनिंग ही संपली पाहिजे आयोजकांचा निर्धार आहे. पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये संपली पाहिजेत आणि 25 मिनिटांमध्ये इनिंग. त्यामुळे या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करा. लोअर फुटटॉस बॉल होता. लेग साइडला टार्गेट केले. गॅप शॉट सिलेक्शन. विशाल म्हात्रे फायनली चमकला. आला चौकार. आज ज्या 2 टीम अगदी पिसारोच्या भव्यदिव्य क्रीडांगणावर खेळताना दिसत आहेत. अगदी अंश लेवन खेळणे आणि चैतन्येश्वर कुटारी. येणाऱ्या नेक्स्ट एक मोठी लीग पनवेल तालुक्याची पनवेल प्रीमियर लीग मध्ये या दोन्ही टीम तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला कुटारी टीमचं नेतृत्व करेल विशाल म्हात्रे. तर अंश लेवन खेळणेकडून आज आयकॉन म्हणूनच मयूर वाघमारेला बघायला मिळेल. परंतु विशाल म्हात्रेनं चांगला सूर गवसलाय. बॅक टू बॅक सेकंड 4 दुसरा चौकार. खूप चांगलं संगीत. अंतिम क्षणापर्यंत लढणं हे आपल्या रक्तात असलं पाहिजे. आणि आता विशाल म्हात्रे इज ऑन फायर. लगातार 2 चौकार आलेत. स्विच हिट. व्हॉट अ शॉट. सलग 3 बॉल आणि 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक. आक्रमक झाल्या विशाल मैदानामध्ये. अक्षय गोंधली पहिला बॉल फार प्रभावित होता परंतु त्याच्यानंतर प्रभावित फलंदाजी. चांगला बॉल. यावेळेस फुलर लेंथला टार्गेट केलं. एक कंप्लीट झाले. मिसफील्ड. सेकंड साठी निघाले. डेंजर एंडकडे विशाल. सेकंड कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या क्षणाला सध्या अगदी धावसंख्या थोडी वेगवान झाली आहे कारण 3 चौकार आणि 1 डबल. आतापर्यंत चांगली बॅटिंग. टोटल बोर्डवर लागले 37. 37 धावा. एक फायटिंग टोटल कडे वाटचाल करायला सुरुवात केली. स्लोअरमेन केलं. गतीमध्ये बदलाव आणि त्यामध्ये थोडंसं इन स्विंगर स्ट्राईक स्वतःकडे ठेवे कारण सिंगल कंप्लीट झाले या बॉलवर. अगदी ओव्हर संपली. अक्षय गोंधली या ओव्हर मध्ये जवळपास रन आल्या 15 रन. त्यामुळे थोडंसं पॉझिटिव्ह अप्रोच अगदी या मॅच मध्ये दाखवण्याचा प्रयत्न या षटकामध्ये केलाय. टीम कुटारीनं 4 ओव्हर संपलेत आणि बोर्डवर लागले टोटल 38. एक विकेटच्या मोबदल्यानं. थँक्स डीजे मास्टर. बघा यानंतर आता वैभव वर्तमान समालोचक आणि त्यानंतर अमोल मात्रे समालोचकाच्या भूमिकेत असेल. निश्चित स्वरूपात वैभव या पिसारेवे गावच्या नगरीचा जर विचार केला ना, अतुल आहेत आपल्या समोर अमोलचे बंधू, तर या गावामध्ये एकता बघायला मिळतो. सार्वजनिक कार्यक्रम कोणताही असो त्या कार्यक्रमाला मात्र की एक चांगला हातभार असतो त्यांचा आणि सर्व ग्रामस्थ एकत्रित येत असतात. ही आहे एकतेची पिसारेवे गावची ओळख. ओ टू वैभव. नक्कीच महागुरु. एकमेकाचे सहाय्य करू अवघे धरू हा सुरपंत आपण म्हणतो आणि या अशाच पद्धतीनं एकीचं बळ आपल्याला बघायला मिळते. अंतिम ओव्हर साजेश माळी. पहिलाच बॉल फुल टॉस लेग साइडला. अगदी टार्गेट करण्याच्या ऐवजी ऑफ साइडला खेळाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय कारण विशाल म्हटली दुधारी तलवार आहे. या अगोदर त्यांनी जेव्हा स्विचिटचा फटका खेळा तेव्हा त्यांनी चौकार दाखवला. 3 बॉल 3 4 त्यांनी ठोकण्याचा विक्रम केला आणि त्याच्यानंतर ही सिंगल कंप्लीट केले. किरण म्हात्रे
पहिला बॉल चौकार टोकला होता. आतापर्यंत 3 अगदी चौकार त्यांनी दाखवले. त्याच्यानंतर मयूर सिंगल डबलला प्राधान्य त्यांनी दिले मैदानामध्ये. डीप काव कॉर्नरकडे बॉल ट्रॅव्हल करते. सिंगल कंप्लीट झाली आहे. मोठा फटका खेळाचा निर्धार जरूर केले विशाल या क्षणाला. यात मात्र शंका नाहीये, कारण आता धावा हवेत, कारण टीम पोहोचली आहे. खुटारीने आतापर्यंत 40 रन केलेत. अंतिमचे 4 बॉल शिल्लक राहिलेत पहिल्या सत्रातील. त्यामुळे बघायचं आहे किती रन करण्यामध्ये सक्षम ठरेल विशाल. अंतिम 4 बॉल अगदी बॅक ऑफ द हँड अँड स्टँड अँड डिस्पॅच. आकाशाला गवस निघाळत असताना बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पिसारबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रकाश शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीने 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही आई गावदेवी आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघाच्या वतीने आभार व्यक्त करतो. विशाल नावाला साजेशी कामगिरी केली. याही वेळेला डीप मिड विकेटला आणखीन एकदा क्लिअर करत असताना बॅक टू बॅक सेकंड दुसरा षटकार. केले विशालने आतापर्यंत 11 बॉल मध्ये 29 धावांची बहारदार खेळ विशालने केले. ज्यामध्ये सुंदर 3 चौकार आणि सलग 2 षटकार त्याने ठोकलेत. गुड बॅटिंग, एक चांगला फिनिश, कारण पहिली 3 षटकं सुटकेचा निश्वास घेणारी होती अंशलेवन खेळण्याच्या दृष्टिकोनातून, परंतु अंतिम 2 षटकं ही थोडस माहोल गरम करणारे राहिलीत. कारण बॅटिंग फुल पॉवरफुल, कारण विशाल सारखा हार्ड हिटर जेव्हा मैदानामध्ये चालतो तेव्हा मैदान गाजवतो हे त्याने दाखवून दिलंय या आपल्या आक्रमक शैलीनं. जबरदस्त बॅटिंग, प्रेक्षकांचं अगदी मंत्रमुग्ध करणारं हे त्याची इनिंग राहिली आहे. कारण म्हणतात ना आयुष्याची इनिंग अशीच काय असावी, शॉर्ट बट स्वीट, अशीच काय इनिंग आतापर्यंत विशालने साकारली आहे. अर्धशतक पूर्ण झालंय. चेतनेश्वर खुटारीनं 52 केलेत. थोडसा शफल झाले, त्याच्यानंतर यशस्वी होण्याचा प्रयत्न होता. 3रा षटकाराच्या प्रयत्नात विशाल होते, परंतु व्हाईट यॉर्कर साजेश माली आपल्या भात्यातील अस्त्र त्याने बाहेर काढण्याने शांत केले, थांबवलंय. मागील बॉलवर विशालला डॉट बॉल न. शेवटचा बॉल होता, बॉल चला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. झेल तिथे टिपलाय आणि अंतिम बॉलवर आली विकेट. आणि अशा रीतीनं पहिलं सत्र संपलंय. 2 विकेट गमावत असताना अगदी 5 ओव्हरमध्ये टीम खुटारीनं धावा खेळत 52 आणि 53 धावांचं आव्हान सेट केलंय अंशलेवन खेळणे या संघासमोर. इथे तत्परी मान्यवरांचा थँक्स. वैभव बोपी आपल्याकडे वेळ आहे, सन्मान करूया. आई गावदेवी क्रिकेट संघ आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारबे यांच्या वतीने मान्यवरांचा सन्मान केला जाईल. प्रथमतः पनवेल महानगरपालिकेच्या माजी शिक्षण समिती सभापती माजी नगरसेविका सौभाग्यवती लीनाताई गरड मॅडम या आपण समोर आपला येतोची सन्मान केला जाईल. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी पिसारबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष म्हात्रे साहेबांना आमंत्रित करतो. या एक शांत पदवीधर एक शिक्षित व्यक्तिमत्व असं म्हटलं जातं. लीनाताई खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं की विद्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कृतज्ञता योग्यता आणि श्रेष्ठता लाभते. या अशा व्यक्तिमत्व आहात. आणि संत जनाबाई सांगतात की श्री जन्म म्हणून न व्हावे उदास, माझी या जगात रोज जाते घरघरावे, मात्र मी जे जे सोशीन ते संत जनाबाईच्या असावे, श्री जन्म म्हणून न व्हावे उदास. अशा महिला भगिनींचा येतोची सन्मान स्वर्गीय निरावंती म्हात्रे नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर संतोष म्हात्रे साहेब माजी सरपंच पिसारबे यांच्या शुभास्ते इथे स्वागत केले जात आहे. त्यानंतर आदरणीय श्री लक्ष्मण
लक्ष्मण सर या नामांकित कुस्ती पहिलवान लक्ष्मण सरांना आम्ही ते आमंत्रित करतो आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय राजेश शेठ महादेव युवा उद्योजक यांना आमंत्रित करतो. या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघचे सदस्य महाराष्ट्र राज्य चॅम्पियन शंकर होनमाने सर. इथे शंकर होनमाने सरांचा सन्मानित केलं जात आहे. लाल मातीला ज्याने प्राधान्य दिलं, महाराष्ट्र चॅम्पियन आहेत की मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं, इथली माती लय भारी तिला कसे विसरावं, हे लाल मातीला प्राधान्य देणारे शंकर होनमाने साहेबांचा यथोचित सन्मान युवा उद्योजक राजेश मादे साहेबांच्या शुभ हस्ते इथे केला जात आहे. यानंतर स्वातीताई या आपला सन्मान उद्योजक रमेश मात्रे यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. रमेश या आपल्या शुभ हस्ते स्वातीताई यांचा आपण इथे सन्मान करावं. स्वातीताई आपण इथे आलेला आहात, पिसारवे ग्रामस्थांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करतो, कारण हिंदू संस्कृती आहे. रमेश म्हात्रे साहेब यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जात आहे. स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर उद्योजक रमेश म्हात्रे साहेबांच्या शुभास्ते स्वातीताईंचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या एक जी ट्रॉफी आहे सन्मान चिन्ह गौरव चिन्ह देऊन आपला इथे गौरव केला जात आहे. त्यानंतर इथे आपण या स्पर्धेला ज्यांनी टू व्हीलर्स बाईक आपल्याला पुरस्कृत केलेली आहे, या नवनाथ शेठ या आपला इथे सन्मान केला जाईल. आणि आपला सन्मान करण्यासाठी मी आदरणीय प्रकाश शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारवे यांना आमंत्रित करतो. या नवनाथ दादा या खास करून विश्वास म्हात्रे सद्गुरू सप्लायर तुमचा आम्ही खऱ्या अर्थाने मटेरियल सप्लायर आहेत. या मैदानासाठी तुम्ही JCB उपलब्ध करून दिली यंत्रणा, त्याबद्दल तुमचा आभार. नवनाथ शेठ म्हात्रे मित्रांनो बघा, एक दमदार व्यक्तिमत्व की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू समाजाला, या उक्तीप्रमाणे योगदान आहे आपलं. त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय श्री संतोष म्हात्रे, या संतोष शेठ आपला सन्मान केला जाईल. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी अविक शेठ महादेव या अविक शेठ या युवा उद्योजक. अविक शेठ म्हटलं ना मित्रांनो, एक अशी व्यक्ती आहे अविक शेठ की काश्मीर से कन्याकुमारी. अविक शेठ म्हणजे काय आहे बघा, काश्मीर से कन्याकुमारी हर घर घर में है पहचान हमारी. हे अनेक देश भ्रमण करणारे व्यक्तिमत्व, अनेक देश यांना सूर्य म्हटलं जातं. सूर्य खऱ्या अर्थाने बघा, हे सूर्य की अनेक देश पृथ्वी जसे ज्या प्रकारे आपण भ्रमण करतो, अनेक देश भ्रमण करणारे व्यक्तिमत्व की चंद्र शीतल चांदण्याने मोहित करतात ना पृथ्वीवरील लोकांना, तसे शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. यानंतर वासुदेव दादा पाटील यांचा सन्मानित केला जाईल. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी अरुण म्हात्रे, अरुण दादा या भाऊ या आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान आपण इथे करू. सन्माननीय नंदुशेठ म्हात्रे साहेब कुटारी यांचं आगमन होत आहे. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी OBC सेलचे तालुका अध्यक्ष या नंदकुमार शेठ, स्वागत आहे तुमचं पिसारवे ग्रामस्थांने. यानंतर सन्मान केला जाईल श्री सद्गुरू सिमेंट सप्लायरचे प्रोप्रायटर आदरणीय विश्वास शेठ म्हात्रे, आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतो सन्माननीय नवनाथ दादा या. नवनाथ दादा आपल्या शुभ हस्ते, नवनाथ म्हात्रेंच्या शुभ हस्ते विश्वास शेठ म्हात्रेंचा सन्मान. थोडी आम्ही दिलगिरी व्यक्त करू. चेंडू स्क्वेअर घोषित करण्यात आलेला आहे. पंच सचिन कडू सन्माननीय चला. यानंतर इथे उर्वरित मान्यवरांचा सन्मान मात्र आता षटक संपल्यानंतर आपण करणार आहोत. या लीनाताई या आपण आता निघणार आहात, थोडं मनोगत व्यक्त करा, शुभेच्छा द्या स्पर्धेला. चला इथे आमच्या ग्रामस्थ मंडळ पिसारवे यांच्या वतीने लीनाताईंना आमंत्रित करतो. या संतोष आई गावदेवी क्रिकेट संघ आणि पिसारवे जय भोलेनाथ क्रिकेट संघाच्या वतीने ताई इथे स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. तुमच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आपणास आमची विनंती आहे की आपण थोडक्यात आपलं इथे मनोगत व्यक्त करावं, आणि हे करत असताना उपस्थित सर्व खेळाडू आणि पिसारवे ग्रामस्थांना आपण इथे शुभेच्छा द्याव्या. नमस्कार. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित
5 दिवसीय स्पर्धेमध्ये इथे उपस्थित सर्व मान्यवर, आजी माजी सरपंच, उद्योगपती व इथे उपस्थित सर्व खिलाडू सर्वांना मी शुभेच्छा देते. खरंच हा खूप उत्साहवर्धक खेळ आहे. आपण कुठलाही खेळ जेव्हा खेळतो तर आपल्याला एक नवीन चैतन्य, एक स्फूर्ती, एक सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आपल्यामध्ये. तर अशी स्फूर्ती, असं चैतन्य कायम राहावं आपल्या पिसारा गावामध्ये. अशाच प्रकारे हे खेळ आपण खेळत राहावं आणि लोकांना एकत्रित करावे. सर्व खेळाडूंना आपण एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. तर मी इथे उपस्थित आपले नवनाथ म्हात्रे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम इथे आयोजित झालेला आहे, ह्या स्पर्धा आयोजित झालेल्या आहेत. त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करते व सर्व खेळाडूंना शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आम्ही आभार. आणि चला खेळ स्टार्ट असेल आता आणि समर्थन करण्यासाठी वळणार आहोत. याच गावचे सुपुत्र अतुल मात्रे यांच्याकडे आपण बोलूया. वर्ड टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद महागुरु. तर ह्या ठिकाणी स्पर्धा पाहताय गावदेवी क्रिकेट संघ पिसर्वे आयोजित 5 दिवसीय शृंखला स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिला सामना पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या बनवायला गेल्यात चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुठारी यांच्या माध्यमातून एकंदरीत 53 धावसंख्येचा पाठलाग करतोय. अर्नव 11 खेरणे संघ मैदानावरती सेकंड इनिंग आणि प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय अविक शेठ महादे यांच्या माध्यमातून पारितोषिक लावण्यात आलंय. खेरणे संघाच्या फलंदाजांनी सुवर्ण संधी. तर टॉससाठी विनंती असेल पुढचा सामना कोपरा आणि त्यांच्या आगीत असेल किरवली. दोन्ही टीमचे कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल. आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे कारण की इनिंग समाप्त झाली आहे, त्यामुळे टॉससाठी आपण लगेचच या. षटक पहिलं पॉवर प्लेचं. या ठिकाणी क्लीन बॉल दांडी उद्ध्वस्त केले. पहिला धक्का टीम अर्नव 11 खेरणे संघाला. अक्षय माली मैदानाच्या बाहेर. आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. तर 52 धावसंख्ये बनवत 53 धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि सुरुवात चांगली हवी होती टीम अर्नव 11 खेरणे संघाला कारण की ज्यावेळी चेसिंग करतं त्यावेळी पॉवर प्ले मध्ये. तर याच दरम्यान लक्ष्मणजी पाटील आणि त्यानंतर नंदू म्हात्रे यांनी विनंती असेल आपण या अतिथी कक्षामध्ये. तर याच दरम्यान मुंबई पोलीस महेश मोतीराम पाटील किरवली यांचं आगमन झाले. विनंती असेल पण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. तर 53 धावसंख्येचा पाठलाग करतोय. पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये पॉवर दाखवली गोलंदाजीच्या माध्यमातून किरण म्हात्रेनं फक्त 3 धावा या षटकामध्ये आले आणि एक विकेट त्याने मिळवल्या. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय चैतन्येश्वर कुठारी संघाच्या माध्यमातून. चला टाइमपास करू नका, पंच इशारा करतात. तुम्हाला अवधी देण्यात आलेला आहे प्रत्येक संघाला. प्रत्येक इनिंगसाठी 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा अवधी, परंतु त्यापूर्वी 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटापूर्वी पूर्ण अर्थात हाताळणं गरजेचं आहे. चैतन्येश्वर कुठारी विशाल क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. इथे सन्माननीय नंदकुमार शेठ म्हात्रे साहेब कुठारी यांचं आगमन झालेलं आहे. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे ते तालुका अध्यक्ष आहेत. माजी सरपंच कुठारी दादा मनपूर्वक आपलं स्वागत. आणि त्याचबरोबर दिनेश म्हात्रे पिसारवे, सूरज म्हात्रे कुठारी आणि सन्माननीय जयेश म्हात्रे कुठारी आणि मोहन म्हात्रे कुठारी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक पिसारवे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स अतुल. तर पहिल्या ओव्हरमध्ये एकंदरीत 3 धावा. तर नंदू म्हात्रे विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या ज्यांच्या माध्यमातून पूर्ण पाहिलं तर आपण JCBची व्यवस्था या ग्राउंडसाठी उपलब्ध करून दिल्या. असे तुषार इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर
नंदू म्हात्रे आणि विनंती असेल आपण या अतिथी कक्षामध्ये त्यांचे समेत लक्ष्मण पाटील असतील. आपण दोन्ही मान्यवरांना विनंती करू अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. तर मॅचकडे बोलूया. 3 धावा दाफलकावरती पहिले षटक संपन्न झालं. किरण म्हात्रेचं जबरदस्त कामगिरी राहिली. विशाल म्हात्रे षटकामध्ये ओव्हर द पिच चेंडूला केलून अरुंदी कार्पेट गॅपमध्ये फटका. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड तितकी फास्ट आहे. लॉंग ऑफला क्लिअर केलं चेंडू सीमा रेषा बाहेर. पहिल्या संघर्षामध्ये चौकार आलाय. बॅट्समन तुम्ही पाहताय या ठिकाणी साजेश मालीच्या बॅटपद हा चौकार. षटक अत्यंत महत्वाचे असतात. तुमचं सुरुवात कोणत्या प्रकारचं आहे आणि आतापर्यंत पहिल्या आणि प्रत्येक षटकासाठी अभिषेक महादे यांच्याकडे 1000 रुपये पारितोषिक. फटका चांगले क्षेत्ररक्षक जज करत असताना लॉंग ऑनला झेल टिपलाय. आणखी एक विकेटचं पतंग. दुसरा धक्का लागतोय. अर्नव 11 खेळणे टीमला दाफलकापर्यंत धावा आहेत अवघे 7 या आकड्यावरती. लेव्हन क्रिकेट संघ खरेनेचे पुरस्कर्ते आणि पिसारवे गावचे युवा उद्योजक अभिषेक महादे यांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. तर धाफलकावरती धावा 7. आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती येत असताना निखिल माली एखाद्या फलंदाजा चांगला खेळ करावा लागेल कारण की 53 धावसंख्येचा पाठलाग करतो. पहिला सामना दोन्ही संघ खेळतात. खेळपट्टीचा अनुभव अजूनही खेळणार नसेल परंतु ज्या प्रकारे खेळ राहिला पहिल्या इनिंगमध्ये विशाल म्हात्रेची बॅटिंग जर पाहिली शॉर्ट अँड सक्सेस इनिंग ज्याला म्हटलं जाईल अतिशय कमी कालावधीमध्ये त्याने जास्त धावसंख्या एकवटल्या त्या प्रकारची इनिंगची अपेक्षा असेल पण हा फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक पंचांचा इशारा येतो. इट्स आउट ऑफ दी पार्क. पहिल्याच बॉलवरती केसला षटकार. फलंदाज निखिल मालीना. रुपयाचं पारितोषिक आणि आल्या षटका ठोकल्या निखिल मालीनं. एक जबरदस्त डीप मिडविकेटला क्लिअर केलं. एक फ्लाइट स्ट्रोक पाहायला मिळाला आणि या फटक्यांची गरज देखील कारण की पहिल्या षटकामध्ये कमी धावसंख्या एकवटल्या होत्या. फक्त 3 धावा. त्यानंतर जर पाहिलं तर चौकार केसला होता ते साजेश माळे त्यानंतर तो देखील बाद झालाय परंतु आल्या निखिल मालीने ठोकला षटकार आणि धावसंख्येला आकार देतोय. ओव्हरपिच पद्धत चेंडू अगदी उजव्या एसटीच्या बाहेर टाकला. अगदी खोलात टाकला. चेंडू डायरेक्ट हिट झाले. दुसरी धावाचा प्रयत्न केला जाईल का? यस ओव्हरथ्रो झाला आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना पाहता जवळजवळ चेंडू डॉट गेला होता परंतु पाहिलं गेलं तर पंच इशारा करता बॅटकट का पंच इशारा करायचा आहे बाईचा इशारा पंचाकडनं आलाय. या 2 धावा जवळजवळ चेंडू डॉट गेला होता परंतु यष्टीरक्षक चुकवला गेला. त्यानंतर क्षेत्ररक्षकानं केलं डायरेक्ट हिट. ओव्हरथ्रोची एक्स्ट्रा धाव दाफलकावरती ऍड होते. एकूण 2 धावा. या 2 धावसंख्या टीमची टोटल पुढे जात असताना 15 धावा या दाफलकावरती लागल्या जात आहेत. आणि स्पर्धेचा नियम सांगतोय ज्यावेळेस 3 षटक कंप्लीट होती त्यावेळेस मात्र पाणी घेऊन 12वा खेळाडूच आतमध्ये जाईल. पुन्हा एकदा ओव्हर पिच परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. खाली क्षेत्र निवडलाय. लॉंग ऑफला क्लिअर केलं. पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार. आणखी एक चौकार येतो निखिल मालीच्या बॅटमधनं. फटका मला पाहायला भेटतंय. निखिल माली आता मात्र मैदानावरती आक्रमक होतोय. ज्या धावसंख्येची त्या फटक्यांची गरज होती ती पूर्तता पूर्ण करतोय. या षटकामध्ये विशाल म्हात्रेवरती आक्रमण परंतु विशाल म्हात्रे देखील चांगला गोलंदाज आहे आणि त्याने दाखवून दिलं. शेवटचा चेंडू डॉट फेकलाय. पहिल्या षटकाचा दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांचा आपण इक्वेशन पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 3 धावा होत्या. किरण म्हात्रेने 1 विकेट देखील मिळवली होती परंतु विशाल म्हात्रे या षटकामध्ये थोडासा मागे ठरतोय कारण की या षटकामध्ये एकंदरीत धावा आल्या 16 आणि 1 विकेट त्याने मिळवले. एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्त. दाफलकावर धावा लागल्या जात आहेत. सेकंड इनिंग मध्ये
बॅटिंग करत असताना अर्नव इलेव्हन खेळणे टीमच्या 19. तर इथे मान्यवरांचा आपल्याकडे वेळ आहे, आता सन्मान करूया. मी उद्योजक रमेश शेठ म्हात्रे, रमेश शेठ या आपल्या शुभ हस्ते कुटारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष नंदकुमार शेठ म्हात्रे साहेब कुटारी यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे स्वागत करावं. चला कॅमेरामॅन, इथे सन्माननीय नंदकुमार शेठ म्हात्रे साहेब राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांचा आदर सन्मान केला जातो. चला महेश दादा या. महेश पाटील किरवली, महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत आणि क्रिकेटर आहे. महेश या, आपला सन्मान केला जाईल. वेल आहे आमच्याकडे. आणि महेश या, महेश महाराष्ट्र राज्य पोलीस दल की महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचं ब्रीद वाक्य आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. तुमचं जगणं म्हणजे खाकी, तुमचं बोलणं म्हणजे खाकी, तुमचं वागणं म्हणजे खाकी. प्रथम निभावता तुम्ही तुमचं कर्तव्य, मग काय सर्व काही बाकी. असे आमचे पोलीस बांधव. स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स अतुल म्हात्रे. धन्यवाद महागुरु. तर विचार केला तर निखिल मालीने आतापर्यंत खेळायला सावरलं. पहिल्या षटकामध्ये संघ थोडासा अडचणीमध्ये आला होता, कारण की 53 धावसंख्येचा पाठलाग करत होता. आणि त्यानंतर एक चांगली सुरुवात हवी होती, पॉवर प्ले देखील सुरू होता. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात जी सुरुवात झाली त्यानंतर आक्रमण दाखवलं. एकंदरीत निखिल मालीनं 16 धावसंख्येत दुसऱ्या षटकामध्ये एकवडल्या, त्यामध्ये एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ समाप्त, 19 धावा. समीकरणाचा विचार केला तर आमच्यासोबत गुंडलेकर गुलशन आम्हाला सांगते येणारे 18 चेंडू आणि 34 धावसंख्येची अद्यापी गरज आहे. 18 चेंडू 34 धावसंख्येची गरज. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज स्वीप आता आहे ते म्हणजेच क्षितिज माली, एक यंग टॅलेंट आहे आणि अगदी कमी कालावधीमध्ये चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं खेळणे टीमसाठी. असं खेळाडू तुम्ही पाहताय. क्षितिज माली कधीही आक्रमक होऊ शकेल, परंतु ही या जोडीवरती भरपूर काय निर्भर असेल. टीम अर्नव इलेव्हन खेळणे टीमसाठी हा चेंडू कट करायचा होता. हलक्या हाताने चेंडू यष्टिरक्षकाला बीट करत असताना शॉर्ट टर्नमॅनला फील्ड केला जाईल, तोपर्यंत अवधी होता 1 धाव घेण्याचा. एकेरी धावसंख्येला स्ट्राईक रोटेट केली जाते. चांगलं क्रिकेट क्षितिज माली मैदानामध्ये दाखवते, कारण की निखिल माली चांगल्या टचमध्ये आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार एक चौकार आला आहे, त्याला स्ट्राईक देणं गरजेचं होतं आणि तेच केलं. या बॉलवरती स्ट्राईक रोटेट केली. 1 धावसंख्येवर संघ पुढे सरसावेल. टीमची टोटल धावसंख्या 20 या आकड्यावरती. हे षटक भरपूर काही महत्वाचं असेल दोन्ही टीमसाठी. हा चेंडू कट करत असताना चांगला फटका, क्षेत्ररक्षक आवाकाच्या बाहेर सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलं. आउट ऑफ द पार्क, मॅसिव्ह हिट षटकार. प्रत्येक षटकारासाठी अर्नव इलेव्हन खेळणे क्रिकेट संघाच्या फलंदाजाला पिसारबे गावचे युवा उद्योजक आदरणीय अभिक शेठ मादे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. अतुल, असे कमी प्रेक्षक मिळतात. मान्यवर की बट देर आर व्हेरी लेस पीपल दोज हू शॉर मनी ऑन क्रिकेट लाइक टुडेज हॉनरेबल चीफ गेस्ट मिस्टर अभिक शेठ मादे. व्हेरी लेस पीपल, असे कम दर्शक मिळते आहे. तर षटकार आलाय का देखना फटका. हा चेंडू शॉर्ट पिच हुक केल्या चेंडू सरळ फेकून दिल्या डीप स्क्वेअर लेगला. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार निखिल मालीच्या बॅटमधनं ऑन अ फायर. अभिक शेठ मादे बघा खुश आहे. दोजू शॉर मनी ऑन क्रिकेट लाईक. अभिक शेठ मादे दोजू शॉर मनी ऑन क्रिकेट लाईक. पैसे की बरसात करने वाले ऐसे कम दर्शक होते. अतुल यांच्याकडे वळवी. अतुल, या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय आक्रमक फलंदाजी बघायला मिळतो. निश्चित महागुरु, कारण की संघ अडचणीमध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा होत्या आणि 53 धावसंख्येला पाठलाग करत असताना अगदी संघ अडचणीमध्ये आले होते. परंतु त्यानंतर निखिल मालीची फलंदाजी काय जबरदस्त. आतापर्यंत 3 षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं आल्या. चांगल्या स्थितीमध्ये त्यांना आणून ठेवलंय. जे समीकरण अगदी कठीण झालं होतं पहिल्या षटकामध्ये, त्या समीकरणाला आतापर्यंत सोपं केलं आहे. कारण की 2 षटकांचा विचार केला तर फक्त 19 धावा होत्या, परंतु जसं 18 चेंडू 34 समीकरण होतं, पहिल्याच आल्या 3 बॉलवरती त्यानं 2 षटकार ठोकल्यात. आणि समीकरण जर पाहिलं गेलं, समीकरण अगदी सोपं झालं आहे, कारण की येणारे 14 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. टीमची टोटल धावसंख्या दाफलकावरती 32 धावा या दाफलकावरती लागल्या गेलेत अर्नव इलेव्हन खेळणे टीमसाठी. आणि पाहिलं गेलं तर आक्रमक गोलंदाज जतीन म्हात्रेवरती चेंडू अतिशय खराब लाईन लेंथवरती पाहिलं आपण, आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना निखिल माली. हा चेंडू बॅटची कडा फटका फसला. क्षेत्ररक्षक जज करतोय. नशिबाची साथ, लक फॅक्टर हे साथ देत असताना बॅट्समन मी म्हणेन
निखिल मालीला, कारण की झेल अगदी सहज आणि सोपा होता, परंतु सूर्याची किरण यष्टिरक्षकाच्या डोळ्यावरती आली आणि हे सांगत असताना चेंडू मात्र दिसला नाहीये. झेल जमिनीला दान झालाय आणि या ठिकाणी जीवनदान मिळालं. निखिल माली ज्या फलंदाजाने आतापर्यंत सामना जवळ आणून ठेवलाय खेळणे टीमसाठी, त्या फलंदाजाला एक जीवनदान. लक फॅक्टर काय असतं क्रिकेटमध्ये हे दर्शवत असताना हे उदाहरण पाहिलं आपण. हा चेंडू पुन्हा एकदा फुल्लर लाईनचा होता, चेंडू फक्त ग्लान्स केला हलक्या वाईट लॉंग ऑफला. मयूर त्या ठिकाणी आहेत, चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. फक्त एकच धाव या बॉलवरती आले. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. दाफलकावर धावा लागला एकंदरीत 34 धावा. आता समीकरण जर पाहिलं गेलं तर येणारे 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. तत्पुरते आपण नाणेफेकीकडे वळतोय. मागावर त्या ठिकाणी आहेत. चला इथे नाणेफेक केली जात आहे. वागेश्वर क्रिकेट संघ किरवली. मंगेश या तेजस याच्या आपण नाणेफेकीसाठी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कोपरा क्रिकेट संघ श्रीदत्त कोपरा क्रिकेट संघ या नाणेफेक केली जाणार आहे. कोपरा क्रिकेट संघ नाणेफेकीसाठी इमिजिएटली संपर्क साधावा. स्पर्धेची नियमावली आहे. पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला टॉक्स कक्षमध्ये येणं गरजेचं आहे आणि जर आपण उपस्थित नसाल दंडित केले जाईल आणि नाणेफेक करतील कुटारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष नंदकुमार शेठ म्हात्रे साहेब. या इमिजिएटली याचे आहे कोपरा क्रिकेट संघ इमिजिएटली या संघनायक नाणेफेक इथे केली जाईल. मंगेश यांना पाहतो, एक चांगले गायक सुद्धा आहेत. मंगेश एक शांत स्वभावाचा क्रिकेटर. दानसरच्या मैदानावर चांगला परफॉर्मन्स झाला संघाचा, परंतु महत्वपूर्ण लढतीमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावं लागले. प्रकाश शेठ म्हात्रे यांना पाहतो, माजी सरपंच 11,000 रुपयाचं सहकार्य आहे. संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच 25,000 रुपये. राजेश शेठ महादेव उद्योजक पिसारवे 11,000 रुपये आणि त्याचबरोबर उद्योजक रमेश शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीने 11,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या नाणेफेक केली जाईल. अंश 11 कोपरा सर्जा बैलाचे मालक निलेश शेठ प्रधान घोट आणि शैलेश शेठ माली सरपंच खेरणे यांनी पुरस्कृत केलेला संघ. चला नंदकुमार शेठ प्लीज कॉल दी टॉस. बघूया टेलसाठी पुकार दिला आणि नाणेफेकीचा कौल विरोधात अंश 11 कोपरा संघाने एक नाणेफेक जिंकली. दोन्ही संघांना शुभेच्छा. निर्णय चला खेळ स्टार्ट. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स अतुल म्हात्रे. धन्यवाद महागुरु. तर समीकरणाचा विचार केला 12 चेंडू 19 धावसंख्येची अद्याप गरज मॅच जिंकण्यासाठी. अर्णव 11 खेळणे टीमला जे पुरस्कृत पाहता अविक्षण महादेव एक युवा उद्योजक आणि यांच्या माध्यमातून संघ पुरस्कृत करण्यात आला आहे. आता मात्र येणारे षटक भरपूर काही सांगून झालं. मॅचमध्ये मॅच अजून बॅलन्स आहे. पहिला सामना अगदी संघर्षमय सामना तुम्हाला पाहायला मिळतो दोन्ही टीममध्ये. एका बाजूला चैतन्येश्वर खुटारे त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय अर्णव 11 खेळणे टीम. 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज चित्तेश मात्रच्या हातामध्ये भवितव्य दिलंय. हा चेंडू सोडून दिला जातोय. फलंदाजाला वाटलं की चेंडू उजव्याचे भरपूर बाहेर जाईल, परंतु अगदी सेफ झोन म्हणून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पहिल्या चेंडूला डॉट जितेश मात्रच्या माध्यमातून. अद्याप रणनीती चांगली आखली. 4 फ्रेश बॉलर आतापर्यंत वापरलेत कुटारी टीमनं. येणारे षटक जर पाहिले गेले तर निर्णायक षटक असेल मॅचमध्ये. पहिल्या चेंडू डॉट, येणारा 11 चेंडू आता मात्र 19 धावसंख्येची गरज. हा चेंडू ओरपी क्षेत्ररक्षक आहेत, परंतु पहिल्या टप्प्यावर चेंडू फील्ड केलं जाईल. जबरदस्त क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. विशाल मात्र ठिकाणी होत्या. 100% कमेंटमेंट काय असते सांगत असताना विशाल मात्र या ठिकाणी संघनायक आहेत आणि संघनायकाची भूमिका योग्यरित्या पार पडत असताना तुम्ही पाहताय विशाल मात्रेला या 2 धावसंख्या संघ पुढे सरसावेल. टीमची टोटल धावसंख्या जर पाहिली गेली तर 36 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. येणारा 10 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 17 धावसंख्येची गरज. क्षितेश माली एक यंग टॅलेंट. हा चेंडू ओव्हर पिच अगदी बॅटच्या मध्ये प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू फेकून दिला सरळ लॉंग ऑनला गेलं असताना अंकी एक माहिती हिट षटकार. खेळण्या टीमचा आणि जसं ओव्हर पिच चेंडू जर त्याला मिळालाय तसंच त्याने आक्रमण दाखवलं. सरळ फेकून दिलं लॉंग ऑनला. या षटकानं समीकरण भरपूर सोपं झालंय अर्णव 11 खेळण्या टीमला. हा चेंडू थोडासा आखोडप्याचा स्लोवर पद्धत चेंडू चेंडूला वळवलाय. चेंडू येतो स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला फेकी केलं जाईल. फक्त एकच धाव या बॉलवरती येत्या. समीकरणाचा विचार केला 8 चेंडू आता 10 धावसंख्येची गरज आहे.
क्षितिज माली आणि त्यानंतर निखिल माली या दोन्ही माली बंधूंना ज्या प्रकारे काम दाखवलं आहे अगदी संघाला विजयाचे समय बांधून ठेवलं आहे, परंतु विजयाचा शिक्का मोडतब करेल का पहिल्या आघाडीच्या सलामीच्या सामन्यामध्ये. आकुटा पाय चेंडू होता, चेंडूला एक ठिकाणी डीप बॅकवर्ड खेळला वळवला गेला, चेंडूच्या आउटफील्ड फास्ट क्षेत्ररक्षक धावत आहेत, दुसऱ्या धावासाठी निघालेत आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना तुम्ही पाहताय. अतिशय चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल आणि प्रत्येकी षटकारासाठी ज्या प्रकारे अभिषेक महादे यांच्याकडे 1000 रुपये पारितोषिक लावण्यात आलं होतं आणि दोन्ही फलंदाजांनी पारितोषिक पटकावलंय आणि सामन्याला देखील जवळ आणून ठेवले. येणारे 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे, परंतु सामना अद्याप संपला नाही आहे. कारण क्रिकेट आहे, क्रिकेट कधी रंग बदलवेल हे सांगू शकत नाही आहे. 7 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगेल का? येणारा चेंडू जर डॉट गेला तर सामन्यामध्ये अद्याप रंगत निर्माण असेल, परंतु येणारा चेंडू कोणत्या प्रकारे असेल. स्लोअर पद्धतीचा होता, फसवलाय निखिल मालीला, शेवटच्या चेंडूमध्ये डॉट फेकलाय. सामना अद्याप संपला नाही आहे, कारण की आता मात्र समीकरण जर पाहिलं गेलं तर 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. रफ अँड टफ सामने मला पाहायला मिळालं. पहिला सामना अगदी संघर्षमय सामना आणि प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना तुम्ही पाहता दोन्ही टीम मध्ये. एका बाजूला तुम्ही पाहताय अर्णव 11 खेरणे त्यांच्या अगेन्स्ट चैतन्येश्वर कुटारी आणि अगदी जर विचार केला एक बेनिफिट, कारण की 4 फ्रेश बॉलर आतापर्यंत वापरलेत कुटारी टीमनं, त्यामुळे अद्याप संधी असेल कोणता बॉलर त्यांच्याकडे ऑप्शन भरपूर आहेत, पण येणारा गोलंदाज चांगली कामगिरी करावं लागेल, कारण की 6 चेंडूमध्ये 8 धावसंख्या त्याला रोखायचे आहेत. तर एका बाजूने 6 चेंडूमध्ये 8 धावसंख्या बनवायचे आहेत. या 2 फलंदाजांना एका बाजूला क्षितिज माली आणि निखिल माली या 2 फलंदाजांना अद्याप जर पाहिलं गेलं तर चांगल्या टच मध्ये आहेत, कारण की एका बाजूला विचार केला निखिल मालीने 3 षटकार ठोकले आहेत, त्याला साथ देत असताना क्षितिज मालीने देखील 1 षटकार ठोकला आहे. 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. चला 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण रचना चैतन्येश्वर कुटारी त्वरित करून घ्यावी. अतुल जर आपण विचार केला इथे अर्णव 11 खेरणे अर्थात अभिषेक महादेव पिसारवे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि निखिलला बघा संघनायक अभिजित खरे अर्थाने तुमचं कौतुक करावे लागेल, कारण निखिल नेहमी आम्ही बघायचो 6व्या ते 7व्या क्रमांकावर याला या फलंदाजाला संधी मिळायची, परंतु आक्रमकता त्याच्याकडे. आज त्याला खऱ्या अर्थाने वरच्या क्रमांकावर बढती मिळाली आणि निश्चित स्वरूपात संघाला चांगला योगदान बघायला मिळतो. निश्चित जसं संधी मिळाली संधीचं सोनं करणं देखील महागोड तिथं गरजेचं असतं. जशी संधी मिळाली आणि त्यानंतर संधीचं सोनं देखील त्याने केलं आहे. 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. विशाल मात्रे हा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू फेकून दिला सरळ डीप विकेट, चेंडू आउट ऑफ दी पार्क. सामना खुला केलाय यंग टॅलेंट क्षितिज मालीच्या या षटकारानं. आता मात्र समीकरण भरपूर सोपं झालंय अर्णव 11 खेरणे टीम साठी.